नमस्कार. आज अश्विन कृष्ण सप्तमी शके 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. बाळकुम ते भाईंदरपाडा गायमुख कोस्टल रोड बाधित 53 भूखंडधारकांना भोगवटा वर्ग 2 विकास हक्क प्रमाणपत्राचा होणार फायदा. कल्याण डोंबिवली महानगरपालिका दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या सुशोभीकरणासाठी राबवणार स्वच्छता मोहीम. आणि जिल्हा परिषदेमधील 431 ग्रामपंचायतीमध्ये फटाक्यांचा वापर कमी करण्यासाठी पुढाकार. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मैं घर घर जाके काम करती हूँ. मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई. उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए. उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए. मिशन इंद्रधनुष. भूखंडधारक किंवा शेतकरी यांना सरकारकडून मिळालेल्या जमिनीचं पुन्हा सरकारी कामांसाठी हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरळीत झाल्यानंतर मौजे कावेसर इथल्या पहिल्या 2 भूखंडधारकांना महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते विकास हक्क प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. बाळकुम ते भाईंदरपाडा गायमुख कोस्टल रोडसाठी सुरू असलेल्या भूसंपादनाला त्यामुळे वेग येणार. सरकारकडून मिळालेल्या जमिनींचा भोगवटा वर्ग 2 मध्ये समावेश. बाळकुम ते भाईंदरपाडा गायमुख हा सुमारे 14 किलोमीटरचा ठाणे महानगरपालिका आणि या प्रकल्पात लागणारी बहुतांश जमीन भोगवटा वर्ग 2 मध्ये. या भागात बाळकुम 4, कोलशे 10, कावेसर 22 आणि वडवली 17 असे एकूण 53 भूखंडधारक आहेत. त्यापैकी बहुतांश गावातील शेतकऱ्यांनी टीडीआर करता अर्जही केले आहेत. शहरातील वाहतूक कोंडीवर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी बाळकुम ते गायमुख कोस्टल रोड अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे कोस्टल रोडसाठी आवश्यक असलेली जमीन प्राधान्याने उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे महानगरपालिका प्रयत्नशील आहे. त्याचवेळी ज्या भूखंडधारकांची शेतकऱ्यांची जमीन कोस्टल रोडमुळे बाधित होते आहे अशा भूखंडधारकांना जमिनीच्या मोबदल्यात टीडीआरचं वाटप विनासायास होईल हे देखील तेवढंच महत्त्वाचं ठरलंय. त्यामुळे भूसंपादन प्रक्रियेला भूखंडधारकांना सर्वतोपरी सहकार्य करून लवकरात लवकर टीडीआर प्रमाणपत्र मिळवून द्यायला महानगरपालिका कटिबद्ध आहे, असं प्रतिपादन आयुक्त बांगर यांनी यावेळी केलं. रस्त्याखालील येणाऱ्या जमिनीच्या एकूण मूल्यांकनाच्या 10% रक्कम महानगरपालिका शासनाकडे जमा करणार आहे. तसंच उर्वरित 90% विकास हक्क हस्तांतरण टीडीआर जमीन मालकाला हस्तांतरित करण्यात येणार आहे. अशा प्रकारची प्रक्रिया राबवण्यात येत असून या योजनेनुसार कार्यवाही पूर्ण करून मौजे कावेसर इथल्या सर्वे नंबर 293-9 चे भूखंडधारक सुलोचना मणेरा आणि इतर 10 तसंच सर्वे नंबर 294-8 चे भूखंडधारक हरेश्वर डाकी आणि योगेश्वर डाकी यांना आयुक्त बांगर यांच्या हस्ते विकास हक्काचं प्रमाणपत्र देण्यात आलं. ही जमीन संपादन करण्यासाठी मोठी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यात भूसंपादन करायचं असेल तर महसूल विभागाकडे जमीन मालकाला अधिमूल्य भरावं लागतं. स्थानिक जमीन मालकांची तेवढी आर्थिक स्थिती नसल्यामुळं भूसंपादन प्रक्रियेत अडचणी येत होत्या. त्यामुळे ही प्रक्रिया सुलभ रीतीनं जमिनीचं 10% अधिमूल्य महानगरपालिकेतर्फे शासनाकडे जमा करून जमिनीच्या मोबदल्यात देय असलेल्या टीडीआर मधून तेवढी रक्कम वळती करून घेऊन प्रस्ताव महानगरपालिकेनं शासनाकडे पाठवला होता. त्याचा सातत्यानं पाठपुरावा करण्यात आला. त्याला मुख्यमंत्री स्तरावर मान्यता देखील मिळाली. त्याची अधिसूचना फेब्रुवारी 2023 मध्ये शासनानं काढली. त्यामुळे आता भोगवटा वर्ग 2 खालील भूखंडांचं भूसंपादन सुलभ झालं आहे.
शासकीय कार्यालयांना लागणारे साहित्य आणि सेवा घेण्यासाठी केंद्र शासनानं शासकीय ई बाजार अर्थात गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस पोर्टल विकसित केलंय। या पोर्टलमुळे खरेदी प्रक्रिया गतिमान आणि पारदर्शक झाली असून शासकीय कार्यालयांना दर्जेदार साहित्य उपलब्ध होत असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी केलं। केंद्र शासनानं विकसित केलेल्या गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस पोर्टलचा अधिकाधिक वापर करून शासकीय कार्यालयांनी वस्तू आणि सेवांची खरेदी करण्याच्या उद्देशानं जिल्हा उद्योग केंद्र ठाणे यांच्यातर्फे शासकीय कार्यालयातील विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा नियोजन समिती सभागृहात एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी जिल्हाधिकारी शिंगारे बोलत होते। जिल्हाधिकारी शिंगारे म्हणाले की शासकीय खरेदी धोरणानुसार शासकीय कार्यालयांना खरेदी करणं आता जेम पोर्टलमुळे अतिशय सोपं झालंय। तसंच जेम पोर्टलवर पारदर्शकतेमुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी हे तणावातून मुक्त झाले असून मानसिक शांती त्यांना मिळाली आहे। जेम पोर्टलमुळे मेक इन इंडिया धोरणाला देखील मोठं योगदान प्राप्त झालंय। शासकीय कार्यालयांना लागणारं साहित्य जेम पोर्टलवरूनच खरेदी होत असल्यानं कामकाजात गतिमानता प्राप्त झाली असून परवडणाऱ्या दरात दर्जेदार साहित्य मिळतंय। त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयांनी जेम पोर्टलचा वापर करून खरेदी प्रक्रिया राबवावी। ज्यांनी अद्यापही जेम पोर्टलवर नोंदणी केली नाही त्या कार्यालयांनी येत्या 8 दिवसात नोंदणी करावी। जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सीमा पवार यांनी जेम पोर्टल विषयी माहिती दिली। त्या म्हणाल्या की जेम पोर्टलवर होणारी खरेदी प्रक्रिया ही संपूर्णपणे ऑनलाईन प्रक्रिया असून ती मानवी हस्तक्षेपाशिवाय होते। या पोर्टलचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी शासकीय अधिकारी कर्मचारी यांना जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्फत प्रशिक्षणही देण्यात येत आहे। जेम पोर्टल संबंधीच्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र संपूर्ण सहकार्यही करणार आहे। याचवेळी जिल्हा शासनाच्या जेम पोर्टल संबंधीचे नोडल अधिकारी निखिल पाटील शैलेश जाधव यांनी जेम पोर्टलवरील नोंदणी खरेदी प्रक्रिया ई निविदा या संदर्भात सविस्तर सादरीकरणही केलं। कल्याण डोंबिवली महानगरपालिका दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या सुशोभीकरणासाठी स्वच्छता मोहीम राबवणार आहे। शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता अभियान राबवत असून या मोहिमेच्या अंतर्गत आता भिंतींना बोलकं करण्याचं काम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं हाती घेतलंय। शहरातील भिंती रंगवून शहराला एक वेगळे सौंदर्य आणि झळाळी बहाल करण्यात येत आहे। या उपक्रमासाठी महानगरपालिकेनं आता महापालिकेतील विद्युत ठेकेदारांची मदत घेऊन कल्याण पश्चिमेतील अल्टिझा इमारत, डीमार्ट चौक ते अग्रवाल कॉलेज इथपर्यंत असलेल्या रस्त्यावरील दोन्ही बाजूंना भिंत जे स्कूल ऑफ आर्ट मधील विद्यार्थ्यांकडून रंगवून घेतली जात असून यात आकर्षित असं स्वच्छता जनजागृती संदेश देखील देण्यात येणार आहे। पालिकेच्या या उपक्रमामुळे शहरातील भिंतींचं सौंदर्य फुलून येणार आहे। मात्र यामुळे शहर स्वच्छतेकडे नागरिकांची पावलं आपोआपच वळतील असा विश्वास पालिका आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला। यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ।
ठाण्यातील घोडबंदर रोडवर शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं पक्ष संघटन वाढवण्यासाठी नवीन शाखा सुरू करण्यात आली असून या शाखेचं उद्घाटन आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. शिवसेना शिंदे गटानं पक्ष संघटन बळकट करण्यासाठी जोरदार सुरुवात केली असून प्रभाग क्रमांक 1 मध्ये ज्या ठिकाणी शिवसेना शाखा नव्हत्या त्या ठिकाणी शाखा उभारण्यात आल्या आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना विभाग प्रमुख रवी घरत यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं घोडबंदर रोडवरील साईनगर, महात्मा फुले नगर, आनंदनगर शिवसेना शाखा, उन्नती ग्रीन, हावरे सिटी शाखा आणि संघवी हिल्स ग्रीन स्क्वेअर शाखा या शाखांचं उद्घाटन आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झालं. शिवसेना पक्षात 2 गट पडल्यानंतर शिंदे गटाच्या वतीनं घोडबंदर रोड भागात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी विविध विकास कामं तर सुरू केली आहेतच, पण त्याचबरोबर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी देखील नवीन शिवसेना शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. माझी वसुंधरा अभियान 4 या अंतर्गत पंचतत्व लक्षात घेऊन ठाणे जिल्हा परिषदेमधील 431 ग्रामपंचायतीमध्ये फटाक्यांचा वापर कमी करण्यासाठी पुढाकार घेण्यात येतोय. यामुळे वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण प्रतिबंध व्हायला मदत होईल. तसंच पर्यावरण आणि जनहितार्थ संरक्षण करण्यासाठी उत्तम कार्य ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येत आहे. वायू प्रदूषण लक्षात घेता माझी वसुंधरा अभियान 4 राबवण्यात येत असून सर्व ग्रामपंचायतींना फटाक्यांचा वापर कमी करण्यासाठी पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्यासाठी ग्रामस्थांना उपमुख्य अधिकारी प्रमोद काळे यांनी आवाहन केले. वायू, जल, आकाश, पृथ्वी आणि अग्नी या पंचतत्वानुसार पर्यावरणाला हानी होणार नाही आणि पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी विविध उपक्रम वेळोवेळी राबवण्यात येत आहेत. तसंच ग्रामीण भागात जनजागृती देखील करण्यात येत आहे. सौर ऊर्जा प्रकल्प, सोलार पंप, वृक्ष लागवड, बायोगॅस प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, सिंगल यूज प्लास्टिक बंदी असे अनेक उपक्रम राबवण्यात येत असून पर्यावरण दूत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनजागृती करतायत. गर्दीचा फायदा घेऊन लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली. गौतम सिंग आणि समीर खान असं या दोन्ही चोरट्यांची नावं असून पुढील तपास पोलीस करतायत. कल्याण आणि कसारा रेल्वे स्टेशन दरम्यान काही दिवसांपूर्वी लोकलमध्ये प्रवास करताना 2 प्रवाशांचे मोबाईल चोरीला गेले होते. या दोन्ही प्रवाशांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी प्रमोद देशमुख यांच्या पथकानं हा तपास सुरू केला. अखेर या प्रकरणात पोलिसांना यश आलं असून 2 मोबाईल चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही गर्दीचा फायदा घेऊन लोकल ट्रेनमध्ये प्रवास करायचे आणि प्रवाशांचे मोबाईल चोरून पसार व्हायचे. गौतम सिंह आणि समीर खान असं या 2 चोरट्यांची नावं आहेत. त्यांच्यावर याआधी देखील अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. आणखी काही गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे. सध्या त्यांच्याकडून 4 गुन्ह्यांची उकल झाली असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते.
घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणी नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. बाळकूम ते भाईंदरपाडा गायमुख कोस्टल रोड बाधित 53 भूखंडधारकांना भोगवटा वर्ग 2 विकास हक्क प्रमाणपत्रांचा होणार फायदा. कल्याण डोंबिवली महानगरपालिका दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या सुशोभीकरणासाठी राबवणार स्वच्छता मोहीम. आणि जिल्हा परिषदेमधील 431 ग्रामपंचायतीमध्ये फटाक्यांचा वापर कमी करण्यासाठी पुढाकार. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.